पैठण तालुक्यातील लिमगाव येथे 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली। पाचोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी परस्पर गटाविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेविषयी पाचोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील लिमगाव येथील फिर्यादी जितेश गणेश बाबळ याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत असं म्हटलंय की 9 जुलै रोजी दुपारी 11:30 वाजेच्या सुमारास जितेश गणेश बाबळ आणि अमोल सुभाष ससाने हे गावात चहा पित असताना अभिजित राजू निर्मळ, प्रवीण गोरखनाथ हिंगले, गोविंद गंगाराम निर्मळ, रवींद्र राजू निर्मळ यांनी जितेश बाबळ आणि अमोल सुभाष ससाने यांना जातीवाचक शिवीगाळ केली। तर दुसऱ्या गटाकडून फिर्यादी अभिजित राजू निर्मळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करत चापड बुक्क्याने आणि लोखंडी रॉडने तसेच लाकडी काठ्याने मारहाण करून यातील आरोपी नितेश दामोदर लोंढे याने थांबारे यांचा शेवटच करून टाकतो असे म्हणून अभिजित निर्मळ याच्या पोटावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तसेच चाकूचा धाक दाखवून खिशातील 5,000 रुपये बळजबरीने काढून घेतले। अभिजित राजू निर्मळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रवीण किशोर वावळ, जितेश गणेश वावळ, बंटी कडू वावळ, अमोल सुभाष ससाने, नितेश दामोदर लोंढे, मिलिंद दामोदर लोंढे, दामोदर सूर्यभान लोंढे, सुनील दशरथ वावळ, सोमनाथ हरिभाऊ वावळ, अनिल वावळ यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते, बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे, गणेश बोरकर आदी करतायत। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।